आपल्याला झाड लावायचं असेल तर सगळ्यात आधी काय पाहिजे ग आपल्याला? शाबाश. हे काय आहे? बी. सगळ्यात आधी आपल्याला काय पाहिजे? बी पाहिजे. अनन्या, बी घेतल्यावर आपण काय करणार ग? कुठे टाकणार बी? ऋषिकेश, बी कुठे टाकायचं? मातीमध्ये टाकायचं आणि वरून परत माती टाकायची. म्हणजे सगळ्यात पहिले बी घ्यायचं, कुंड्यामध्ये माती भरायची, त्याच्यात बी टाकायचं. माती टाकल्या, बी आपण मातीमध्ये टाकलं आणि मग कोणा काय टाकणार? शाबाश. भगवान, हे काय रे? मातीमध्ये आपण काय टाकलं? बियाला. पुन्हा काय आलं हळूहळू? शाबाश. पानाला म्हणतात अंकुर. ह्या झाडाला खाली काय फुटल्यात ग? मुळ्या. आणि वरती काय आले? पानं. सगळ्यात आधी आपण काय केलं होतं? काय घेतल्या? बी. शाबाश. जमिनीच्या मध्ये काय आहेत झाडाच्या? मुळ्या. आणि झाड कुठे असतंय? वर. आता ह्या झाडांना आधी पानं आली, मग आता हळूहळू काय यायला लागलं? झाड मोठं झालं आणि झाडाला काय आले? फुलं. आणखी फळं. म्हणजे झाड मोठं तयार झालं की नाही? मग आपल्या झाडाला ह्या मोठं व्हायला काय कोण मदत करते माहिती का? त्याला आपल्याला रोज काय टाकावं लागतंय? काय टाकावं लागतंय? पाणी. बी आपण कशात टाकणार? मातीत. मग रोज काय टाकावं लागेल त्याला? कुणाल, बियाला काय टाकायचं रोज? पाणी. आणि त्याला ह्या सूर्याचा प्रकाश पण मिळाला पाहिजे, सूर्यप्रकाश. मग झाड लवकर लवकर मोठं होते. जसं तुम्ही रोज जेवल्यावर मोठे होतात की नाही, तसं सूर्य पण त्या झाडाला मोठं करायला मदत करते. ही झाली आपल्याला बियापासून झाड कसं बियाचं काय तयार झालं? शाबास. आधी बी घ्यायचं, त्याला मातीत टाकायचं, पाणी टाकायचं. पाणी टाकल्यावर बी थोडस मोठं होतं, त्याला अंकुर फुटते. असे 2 पानं आलं की त्याला म्हणायचं अंकुर. आणि हळूहळू हळूहळू झाड मग मोठं व्हायला लागतंय. त्याला खूप पानं लागतात, फांद्या लागतात आणि हळूहळू मग त्याला फुलं आणि फळं पण यायला लागतात. असं बी पासून झाड तयार होते आणि आपल्याला सावली देते, फुलं देते, पानं देते आणि आपल्याला जगायला काय देते? व्हेरी गुड. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. मग सगळ्यांना समजलं ना? आवडलं बियापासून झाड कसं तयार होते ते?